नमस्कार, मी शैलेंद्र खोपकर द कुलाबा न्यूज 24 टीम घेऊन आपण आलेलो आहोत कुलाब्याच्या गिरमध्ये. येथे परंपरागत बेस्ट बस सेवा सुरू होती आणि ती अचानक बंद झाल्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये आणि स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड कोलाहल माजलेला आहे आणि त्यास काही प्राणाला वाचा फोडतायत. आपल्याबरोबर इथले स्थानिक कार्यकर्ते मोहम्मद भाई शेख. काय बोलाल? एकदम बेस्ट बस लाल डब्बा लाल परी बंद झालं. बघा असं आहे की पहिले VST बस चालू होतं. आज 15 दिवस झाला, 10-15 दिवस झाला बस बंद आहे. त्याच्यामुळे सिनियर सिटीजन आणि बारीक मुलं लोक आहे त्यांना खूप त्रास होत आहे. कारण त्यांच्या शाळेत जायचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्याकडे पैसे नाही, टॅक्सी अप्रूव्ह करू शकतो तिथे काही पण असा व्यवस्था नाही आहे. आणि बस का बंद झाला काय नाही त्याला बस कधी बंद झाला आहे मला माहितीच नाही. भारतीय जनता पक्षाचे आदरणीय राहुल नार्वेकरजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष त्यांना आम्ही तक्रार दिलेला आहे आणि राहुल नार्वेकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की बस लवकरच आम्ही चालू करू असं आम्हाला आश्वासन दिले आहे. परंतु आत्तापर्यंत बस बंद आहे. इथे साधं नेहमी बसची वर्दळ जेव्हा होती त्यावेळेस अडचण काही ट्रॅफिकची होती का? किंवा आता समजा बस एकदम चालू झाल्यानंतर काही अडचण तशी निर्माण होणार नाही? अडचण लई मोठंच आहे. अडचण म्हणजे गणेश मूर्ती नगरला तिथे अक्रोचमेंट केलेलं आहे, तिथे दुकान चालू केलं आहे आणि बाजूला मंदिर आहे. त्यामुळे BST बस टर्न बरोबर टर्निंग पॉईंट आहे तिथे बरोबर टर्न होत नाही तिथे. त्यामुळे ट्रॅफिक जाम लई भरपूर जाम येतो तिथे. ती एक चिरची नगर कुलाबा इथल्या मंडळींना लाल डब्बा लाल परी बेस्ट बस परत आपल्या नारात उभी राहावी म्हणून किती उत्सुकता आहे. त्यांचे किती हाल होत आहे किती अपेक्षेने आणि आतुरतेने ते पाहतायत की कधी एकदा परत कंडक्टर मास्तर दिसतील आणि आपल्याला बसचा हॉर्न ऐकू येईल आणि आपली मुलं बसवतील शाळेत. कुलाबा न्यूज 24 बातमी आमची फरक पिपूरची. मी शैलेंद्र खोपकर.